क्षेत्र विशेष प्रस्ताव मांडते आहे. रोगी, विशेषतः कॅन्सर रोगी, अन्य गंभीर जीर्ण रोगांना राहत देण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना पायाभूत सीमाशुल्कापासून पूर्णपणे सूट देण्याचा इथे प्रस्ताव मांडते आहे. मी 6 जीवनरक्षक औषधांना 5% एवढ्या रियायती शुल्कच्या सीमाशुल्कच्या औषधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा इथे प्रस्ताव मांडते आहे. त्यांच्या निर्माणकर्त्यांवर देखील हाच कायदा लागू होईल. औषधी कंपन्यांद्वारे मदत कार्यक्रम आणि विशिष्ट औषधी यांच्यावर पूर्णपणे सूट मिळेल, पण रोग्यांना या मोफत त्यांनी औषधे देण्यात यावी. 37 अन्य औषधांचा देखील मी यात समावेश करण्याचा प्रस्ताव मांडते आहे. स्वदेशी विनिर्माण आणि मूल्यवर्धनाला मदत. महत्त्वपूर्ण खनिज. जुलै 2024च्या अर्थसंकल्पात मी 25 अशा महत्त्वपूर्ण खनिजांना DCDC कडून पूर्णपणे सूट देण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. मी 2 आणखी खनिजांवर BCD कमी केली होती, जेणेकरून विशेष रूपाने MSME द्वारे त्यांच्या प्रसंस्करणासाठी प्रोत्साहन मिळेल. कोबाल्ट पावडर आणि लीड आणि लिथियम आयन बॅटरी, पारा, झिंक आणि अन्य महत्त्वपूर्ण खनिजांच्या अपशिष्ट आणि अवशिष्टवर पूर्णपणे सूट देण्याचा प्रस्ताव मांडते आहे, जेणेकरून भारताच्या निर्मितीसाठी त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि आमच्या तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी